अपार्टमेंट मध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट होण्यापासून रोखणाऱ्या आणि 70 कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करीना थापाचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सत्कार केला। यावेळी करीना थापाला शिक्षण आणि खेळासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी कटियार यांनी दिले। तसेच तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात कटियार यांनी करीना आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। कटियार यांनी थापा कुटुंबियांची माहिती घेतली। करीना हिची शैक्षणिक माहिती तसेच खेळातील अभिरुचीबाबत माहिती घेतली। बॉक्सिंग खेळात तिचे प्रावीण्य असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तिला योग्य ती सर्व मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले। करीनाने शिक्षण आणि खेळामध्ये मेहनत करावी। खेळामध्ये सुरुवातीच्या काळात मदत मिळणे कठीण असते, त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे तिला पूर्ण मदत करण्यात येईल। यावेळी जिल्हाधिकारी यांनी करीना हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच भेटवस्तूही दिल्या। करीनाच्या धाडसाची दखल घेत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी करीनाची निवड केली आहे। तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात 26 डिसेंबर रोजी समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे। पदक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। दर्शन मिले आप and I'm pretty sure you will achieve many great awards। Congratulations और अच्छे से जाओ वहाँ से प्रेसिडेंट मैडम से अवार्ड लेना एंड बेस्ट विशेस फ्रॉम आवर साइड फ्रॉम द डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन। और अवार्ड लेने के बाद में भी अच्छे से तुम प्लान कर लो तुम्हारा फ्यूचर क्या टारगेट रखा है, स्टेट लेवल पे जाओगी उसके लिए तुम्हें क्या क्या जरूरत पड़ेगी। मान लो तुम्हें इक्विपमेंट्स चाहिए कुछ प्रैक्टिस करने के लिए जो भी बॉक्सिंग में लगते हैं चाहिए तो वो भी स्पोर्ट्स ऑफिसर की तरफ से मिल जाएगा। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।